नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th मॅथमॅटिक सायन्सचं मॅथमॅटिक पार्ट 1चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट। यावरती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत। बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की या चॅप्टरवरती आधारित या प्रॅक्टिस सेटवर आधारित काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्यावरती आपण चर्चा केली। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। आता बघा या ठिकाणी आपण बघितलं तर हे ज्या काही प्रॉपर्टी आहेत यावरती आपण कालच्या आपल्या लेक्चर चर्चा केलेली आहे। कालची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी कालच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केले, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कालची व्हिडिओ बघून घ्या। खूप इम्पॉर्टंट आहे। या सगळ्या मुद्द्यांवरती बघा काल चर्चा झालेली आपली, हे सगळे पॉइंट बघितलेत। आता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट बघू आणि प्रॅक्टिस सेट मध्ये बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पहिला जो क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा इथे बघा यामध्ये जर आपण बघितलं या प्रॅक्टिस सेटमध्ये तर पहिला जो प्रश्न आहे की डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल। म्हणजे खाली जे काही आपल्याला पेअर दिलेले आहेत त्यापैकी कोणते पेअर को टर्मिनल आहेत आणि कोणते को टर्मिनल नाहीत ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत। तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये काय इतकासा अवघड विषय काय नाही आहे, तर सोपा प्रश्न आहे। बघा एक एक मुद्दा आपण या ठिकाणी घेऊयात। बघा पहिला जो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय 210 डिग्री आणि आपल्याकडे दिसतोय -150 डिग्री। आता हे दोघे जण को टर्मिनल आहेत का नाही ते चेक करायचं। बघा को टर्मिनल केव्हा असतात लक्षात घ्या, ज्या वेळेस त्या दोन अँगल मधला जो डिफरन्स आहे, दोन अँगल मधला जो डिफरन्स आहे तो 360 किंवा 360च्या टेबल मधला आहे। डिफरन्स किती येईल, 360 डिग्री येईल किंवा 720 येईल, 1080 येईल, 1440 येईल। तर अशा प्रकारे जो येईल म्हणजे 360च्या टेबल मध्ये जर काही येतील ओके, किंवा बाबा 1800 येईल, 360च्या टेबल मध्ये जर डिफरन्स आला तर समजायचं की बाबा हे दोन अँगल जे आहेत ते को टर्मिनल आहेत, नाहीतर ते को टर्मिनल नाहीत। आता इथे बघा मोठा नंबर, ज्यावेळेस आपण डिफरन्स काढतो त्यावेळेस मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो। आता या दोघांमध्ये मोठा नंबर कुठला 210, त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा छोटा नंबर काय बाबा -150 आहे बरोबर। आता या ठिकाणी काय होईल 210 मायनस प्लस 150 डिग्री। आता 210 प्लस 150 किती झालं बाबा आपल्याकडे बघा 210 प्लस 150 किती झाले 063, किती झालं 360 झालं। इथं काय झालं बाबा 360 ओके। सो देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल इज आर को टर्मिनल, देअरफॉर 210 अँड -150 हे जे आहे की बाबा या ठिकाणी म्हणू शकतो की बाबा आर को टर्मिनल ओके। 360 किंवा 360च्या टेबल मध्ये जर डिफरन्स आला तर को टर्मिनल, नाहीतर त्याला आपण को टर्मिनल म्हणायचं नाही। आता पुढचे बघूयात या ठिकाणी पुढचा एक क्वेश्चन जो आहे तो आपण या ठिकाणी बघूयात। बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, जास्तीत जास्त क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करू। 360 डिग्री आणि -30। आता बघा इथं मोठा नंबर 360 आहे, त्याच्यातून मायनस करायचं, कोणाला मायनस करायचं -30 ला मायनस करायचं। बघा देअरफॉर 360 मायनस प्लस 30 ओके, 360 प्लस 30 किती झाले बाबा 390 झाले। आता बघा इज नॉट इक्वल टू मल्टिपल ऑफ 360। आता हे 360च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणजे हा जो नंबर आहे 390 तो 360च्या टेबलमध्ये येतो का, नाही येत। म्हणून आपण म्हणू शकतो की आर नॉट को टर्मिनल, म्हणजे हे दोघे जण जे आहेत ते को टर्मिनल आहेत का नाही आहे। 360 डिग्री अँड -30 डिग्री आर नॉट को टर्मिनल, हे दोघे जण को टर्मिनल नाही। तर एकदम सिंपल आहे, दोघांमधला डिफरन्स 360 किंवा 360च्या टेबल मधला आला तर को टर्मिनल आहे, नाहीतर हे को टर्मिनल नाही आहे, एवढाच विषय, बाकी काय नाही। अजून एक क्वेश्चन बघू, जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचे। बघा अरे पुढे गेली गाडी, हा बघा या ठिकाणी हा क्वेश्चन बघा इथं थर्ड नंबरचा। आता बघा याच्यामध्ये काय दिले बाबा -180 डिग्री आणि 540 डिग्री। आता बघा या ठिकाणी दोघांमधला मोठा नंबर काय बाबा 540 डिग्री मायनस छोटा नंबर काय -180। बघा या ठिकाणी आता काय होईल बाबा -140 डिग्री आपल्या जागेवर आणि मायनस काय झाले प्लस, प्लस झाले प्लस 180 डिग्री। आता दोघांची ॲडिशन बघा या ठिकाणी 540 प्लस 180 बघा 0, इथं झाले 12, इथं आला 1 आणि इथं आले 720 जे आहे
बघा का, बघा 720 म्हणजे काय बाबा 2 × 360 डिग्री, म्हणजे हे काय झालं आपल्याकडं 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये आलं, मल्टिपल ऑफ 360 डिग्री इज इक्वल टू मल्टिपल ऑफ 360 डिग्री म्हटलं तरी चालेल. देअरफॉर आपण म्हणू शकतो -180 डिग्री अँड 540 डिग्री आर कोटर्मिनल, आर कोटर्मिनल. म्हणजे एकदम सोपा विषय आहे की कोटर्मिनल केव्हा म्हणणार, मल्टिपल ऑफ 360 डिग्री मधलं आलं तर 360च्या टेबलमधला नंबर आला तर कोटर्मिनल, नाहीतर तो कोटर्मिनल नाही आहे. म्हणजे डिफरन्स फक्त काढायचा आपल्याला, बाकी काय नाही करायचं. बघा अजून एक क्वेश्चन या ठिकाणी बघा, हा 4th नंबरचा क्वेश्चन बघू. आता फटाफट बघू चला आपण, म्हणजे तुम्हाला सांगतो बाबा फटाफट. हा बघा 675 आहे आणि -405. आता या दोघांचं काय असणार आहे, फक्त दोघांमधला डिफरन्स काढायचा. 675 मायनस प्लस 405 काय झालं बाबा आपल्याकडं 675 प्लस, बघा ॲडिशन अशीच करू. 5 + 5 10चे 0 1 आला. हा 7 + 1 किती झाला 8 आणि 6 + 4 किती झालं 10. आता बघा या ठिकाणी 1080 हे दोघं जण कशाच्या टेबलमध्ये येतं बाबा, 3 × 360 केलं तर तुम्हाला काय मिळतं बाबा या ठिकाणी 1080 मिळतात. ओके, म्हणजे हा 360च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे हे कोटर्मिनल आहेत का, कोटर्मिनल. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, सांगतोय तुम्हाला सध्या, पण तुम्ही लिहायचं की बाबा गिवन पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. ओके, आर कोटर्मिनल. आता इथे बघा 5 860 डिग्री आणि पुढे आपल्याकडे दिलं आहे 580 डिग्री. आता दोघांमधला डिफरन्स 860 मायनस 580, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा, मोठा 860. बघा 860 मायनस 580, बघा 0 0 झाला. आता 16मधून 8 गेला, किती राहिला बाबा, 16मधून 6मधून 8 जात नाही, 16मधून 8 गेला 8 राहिला. इथं आला आपल्याकडे 1. 8मधून 5 आणि 1 6 गेला 2 राहिला, 280 इज इक्वल टू 280. आता हे आहे का, इज नॉट इक्वल टू मल्टिपल ऑफ 360, म्हणजे हे 360च्या मल्टिपलमध्ये आहे का, नाही आहेत. सो देअरफॉर आता हे कोटर्मिनल आहेत का, तर नाही आहेत. देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल आर नॉट कोटर्मिनल. काही एवढा मोठा विषय नाही, ते एकदम सिंपल. आता इथं बघा 900, बघा या ठिकाणी जर विचार केला आपण, जर का 6वा जर बघितला, 900 मधून मायनस करायचा, कोणाला, -900ला. बघा 900 मायनस प्लस 900 किती झाले बाबा 1800. आता 36 5 = 180, म्हणजे 5 × जर तुम्ही 360 केलं तर तुम्हाला किती येते बाबा 180 येतं. म्हणजे हे 360च्या टेबलमधला हा नंबर आहे, मल्टिपल ऑफ 360. देअरफॉर मग आपण म्हणू शकतो गिवन पेअर ऑफ अँगल की बाबा 900 डिग्री अँड -900 डिग्री आर कोटर्मिनल, आर कोटर्मिनल. म्हणजे एकदम सोपा मुद्दा आहे. कोटर्मिनल कशाला म्हणतात, सरळ डिफरन्स करायचा दोघांमधला, दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा, दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शन जर का 360च्या टेबलमधली आली तर समजायचं ते पेअर ऑफ अँगल जो आहे तो कोटर्मिनल आहे, नाहीतर कोटर्मिनल नाही आहे. आता आपण पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2A बघू. आता क्वेश्चन नंबर 1A बघितला, आता 1B बघू. ओके, तर प्रत्येक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आता 1B मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे. 1B मध्ये बघा इथं काय दिलंय, ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. कुठल्या क्वाड्रंटमध्ये हे अँगल्स आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. बघा आता पहिला जर क्वेश्चन आपण बघितला, या ठिकाणी बघा आपला एक्स ॲक्सिस असतो. ओके, दुसरा जो आहे आपल्याकडे वाय ॲक्सिस असतो, हा जो आहे तो आपल्याकडे वाय ॲक्सिस आहे. आता हा -140 जो आहे, आता बघा ज्यावेळेस निगेटिव्ह असतं मेजर त्यावेळेस ते कसं असतं, अँटी क्लॉकवाईज असतं, लक्षात घ्या. क्लॉकवाईज ज्यावेळेस तुमचा अँगल समजा इथून तुमचा समजा ओ, समजा हा तुमचा पॉईंट आहे आणि OA ही तुमची इनिशियल आर्म आहे. आता इथून जर का तुमचा एखादा अँगल निघणार असेल, तो जर का खाली आला, म्हणजे क्लॉकवाईज जर का फिरला अँगल तुमचा, क्लॉकवाईज जर फिरला तर त्याचं मेजर जे आहे ते निगेटिव्ह असतं, आणि अँटी क्लॉकवाईज जर अँगल जात असेल तर त्याचं असतं पॉझिटिव्ह, लक्षात घ्या. आता याचं मेजर निगेटिव्ह, म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज म्हणजे खाली येणार 140. आता असा फिरणार आहे तो क्लॉकवाईज, बरोबर. मग बघा इथं 90 डिग्री असणार तुमचा, -90 असेल, -180 डिग्री असेल, किंवा -270 असेल. ओके, किंवा 270 नुसतं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. आता नंतर परत फिरून येऊन इथं -360 होईल. आपला किती अँगल आहे बाबा 140 आहे. 140 म्हणजे 90 to 80च्या मध्येच येणार ना, 140 90 आणि 80च्या मध्ये. मग तुमचा इथं कुठंतरी तुम्ही हा दाखवाल 140, या ठिकाणी 140 डिग्री निगेटिव्हमध्ये. ओके, -140 डिग्रीमध्ये. मग आता हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला बाबा, हा बघा हा आपला काय असतो, आपल्याकडे 4 क्वाड्रंट असतात. आपल्याकडं हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट,
हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे तुमची जी या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथं दिलंय की बाबा ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. मग आता याचा क्वाड्रंट किती बाबा, थर्ड क्वाड्रंट. ओके ओके, अँगल लीज इन थर्ड क्वार्टर. बघा मला टर्मिनल आर्म जी आहे ती आपली थर्ड क्वार्टरमध्ये येते. झाला, एकदम सोपा विषय आहे, काय जास्त अवघड या ठिकाणी विषय नाही, एकदम सोपा आहे. आता पुढचा दुसरा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया. दुसरा क्वेश्चन बघा. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय बाबा आपला अँगल आहे 250 डिग्री. 250 डिग्री बघा. हा झाला तुमचा एक्स ॲक्सिस, हा झाला तुमचा वाय ॲक्सिस बरं का. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. ओके, आता इथं ॲक्सिस वगैरे लिहा बरं का शब्द. आता माझ्याकडे जागा वगैरे कमी असते आपल्याकडं, त्याच्यामुळे पण लिहू. चला ॲक्सिस. आता इथं आपला अँगल आपल्यामध्ये किती 4 क्वाड्रंट असतात. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आता मेजर काय याचं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज फिरणार, इथून असं वरती जाणार. समजा ओ असेल तुमचा हा पॉईंट, इथं असेल ए, ओ ए जी आहे ती तुमची समजा इनिशियल रे असेल, तर हा किती बाबा 250. तो पॉझिटिव्ह म्हणजे असा वरून फिरणार अँटी क्लॉकवाईज. म्हणजे बघा 90 डिग्री इथपर्यंत आला तर 90 डिग्री, इथं आला की 180, इथं आला की 270 आणि परत पूर्ण जर याचं रोटेशन झालं तर 360 डिग्री. आता हा 250 आहे, तर 250 कुठे येतील, 180 to 270 मध्ये 250 येतील. म्हणजे इथं येतील आपला, म्हणजे इथून असा हा रोटेट होऊन आला की इथपर्यंत येईल, म्हणजे 250 डिग्री. मग कुठला क्वाड्रंट आला, इथं पण आपल्याकडे आला थर्ड क्वाड्रंट. ओके, तर या ठिकाणी आपल्याला थर्ड क्वाड्रंटमध्ये हा अँगल जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत आपल्याला, म्हणजे पहिला झाला, दुसरा झाला, हे सगळे क्वेश्चन्स अशा प्रकारेच आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, आता पुढचे बघूयात आपण क्वेश्चन्स. बघा याच्यामध्ये एकदम सिंपल विषय, काय इतकासा अवघड विषय नाही आहे, एकदम सोपे मुद्दे आहेत या ठिकाणी. बघा आता हा 420. आता 420 तुम्ही म्हणाल की सर 420 तर नसते, 360च असते. बघा 420चं काय करायचं. समजा आता इथं आपल्याकडं आपलं अशा प्रकारे हे अँगल्स आहेत बरोबर. या ठिकाणी बघा इथं आला तुमचा 0 अँगल असतो बरोबर. 0 नंतर आता बघा या ठिकाणी 420 म्हणजे बघा पहिली गोष्ट इथं चला एक्स ॲक्सिस लिहा आणि इथं समजा मी लिहितो वाय ॲक्सिस. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला जो इथं आपला समजा ओ पॉईंट आहे तुमचा, ओ आणि ए, समजा इथं तुमची इनिशियल आर्म आहे. आता अँगल कसा फिरतोय तुमचा, क्लॉकवाईज फिरतोय, अँटी क्लॉकवाईज फिरतोय. कारण काय बाबा पॉझिटिव्ह 420 म्हणजे असा जाणार म्हणजे हा 90 डिग्री, हा प्लस 180 डिग्री झाला, हा 360, हा झाला 270 डिग्री. ओके, आणि त्याच्यानंतर हा झाला तुमचा 360 डिग्री. आता इथं विषय काय म्हणजे 420 म्हणजे 420 म्हणजे काय बाबा, आता 360 पूर्ण 1 रोटेशन असतं. 360चं पूर्ण 1 रोटेशन किती असतं, इथून जर तुम्ही 1 रोटेशन घेतलं की 360, मग 360च्या पण पुढं वर जायचं. आता 360च्या पुढं कुठपर्यंत जायचं आहे, 420. मग 360च्या पुढं कुठपर्यंत जायचं, मग 420 मधून 360 मायनस करा, 0. 12 मधून 6 गेले 6, इथं आला 1 म्हणजे 0. 60 डिग्री वर जायचं आहे, म्हणजे पूर्ण म्हणजे 360 + 60 करायचं तुम्हाला. 420 डिग्री आहे ना, म्हणजे 360 + 60 करायचं आपल्याला, तेव्हा 420 येईल. म्हणजे हा इथून असा 360 झाला आणि प्लस 60 म्हणजे कुठं आला 0 to 90 मध्ये, म्हणजे इथं आला तुमचा 420 डिग्री. मग हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, फर्स्ट क्वाड्रंट. मग इथं याचं फर्स्ट क्वाड्रंट. तर या अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन जो आहे तो आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो. तर एकदम सोपा आहे, काही एवढा काय अवघड विषय नाही. आता पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू. पुढचा प्रश्न पुढचा जो आहे बघा 4th नंबरचा क्वेश्चन, त्याच्यामध्ये पण आपल्याला असाच आहे. आपल्याकडं हा एक्स ॲक्सिस आहे, त्याच्यानंतर हा आपल्याकडं आहे वाय ॲक्सिस आहे. तर हे क्वेश्चन्स खूप सोपे आहेत, एक्स आहे वाय आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करणार बाबा, हा आपल्याकडं फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. पॉईंट काय 750. आता 750 म्हणजे काय बाबा, एक 360चा पूर्ण रोटेशन आपल्याकडे बघा, 360चा एक पूर्ण रोटेशन आणि परत अजून एक रोटेशन म्हणजे 720. म्हणजे तुम्हाला बघा हा जो पॉईंट आहे 750 जो आहे तो एक रोटेशन झाला की बघा याचा जर का समजा इथून जर का मी एक रोटेशन कंप्लीट केला तर 360 होते. मग अजून एक रोटेशन कंप्लीट केला, 2 रोटेशन कंप्लीट केल्यावरती 720 होते. आणि 720 पेक्षा सुद्धा हा 75 मोठा आहे. 720 पेक्षा किती मोठा आहे बाबा या ठिकाणी बघा, 750 आपल्याकडं मायनस 720 जर आपण केलं तर किती झालं बाबा, 30 डिग्री. म्हणजे काय करायचं तुम्हाला, 720 + 30 करायचं, तेव्हा 750 होणार आहे. 720 + 30 म्हणजे 2 रोटेशन. बघा हा पहिला एक रोटेशन झाला 360, अजून एक रोटेशन झाला 720 आणि त्याच्यानंतर 30 डिग्री वर जायचं आहे. म्हणजे तेव्हा हा जो तुमचा अँगल आहे
तो तुमचा होणार 750 डिग्रीचा. हा झाला तुमचा फर्स्ट क्वाड्रंट. मग अशा प्रकारे तुम्ही हे सगळे जे अँगल्स आहेत ते आपले कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर निगेटिव्ह असता हा तर मग खाली आला असता, उलटा फिरला असता. बरोबर. म्हणजे इथं तुमचा 0, इथं तुमचा 90, इथं तुमचा 180 असतो, इथं असतो आपला 270 असतो आणि इथं असतो 360. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही अँगल्स आहेत ते आपल्याला दाखवता येऊ शकतात. तर एकदम सिंपल विषय. आपण सगळी गणितं प्रत्येक एक्झाम्पल आपण बघण्याचा प्रयत्न करतो. तर 945 जर आपण त्याचा जर विचार केला तर तो कुठं असणार ते बघूयात आता पुढे. बघा 945चा जर विचार केला, बघा एकदम डिटेल्समध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बघा 945 5 नंबरचा क्वेश्चन 945. बाबा याचं काय करायचं, आपल्याला हा 360चा टेबल नीट माहिती पाहिजे. बघा 360, 720, 1080, 1444 डिग्री हा झाला 360चा टेबल. मग आता हा जो तुमचा 945 याचा जर नीट विचार केला, बाबा हा तुमचा समजा एक्स ॲक्सिस आहे, हा आपला समजा वाय ॲक्सिस आहे. ओके. आता 945 म्हणजे बघा या ठिकाणी 360 आहे, एक राऊंड कंप्लीट होणार. त्याच्यानंतर परत 720च्या पेक्षा मोठा आहे, तो एक राऊंड कंप्लीट होणार. तिसरा राऊंड होईल का, नाही होणार, कारण 1080 पेक्षा हा लहान आहे. मग या ठिकाणी जर बघितला तर आपण काय करू, आपल्याला 2च राऊंड पूर्ण करायचे आहेत. म्हणजे 720 पर्यंतचेच 2 राऊंड पूर्ण. पण 2 राऊंड पूर्ण होऊन आणखी कितपर्यंत गेला पाहिजे हा अँगल. आता हा अँगल अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, कारण मेजर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे असा जाणार आहे. म्हणजे इथं 90 असेल, इथं 180 द्या, इथं द्या 270 द्या आणि इथं बाबा 360चा तुमचा एक कंप्लीट होऊन जाईल या ठिकाणी. ठीक आहे, रोटेशन. आता या ठिकाणी आपण काय करू, बघा या ठिकाणी बघा एक काम करा, हा आपला फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा आपला फोर्थ क्वाड्रंट समजा. आता बघा या ठिकाणी काय करा, 945 - 720 करा. ओके. हे झाले 5, 2 झाले आणि 225. म्हणजे काय करावं लागणार तुम्हाला, 720 + 225. 720 + 225 केले की तुम्हाला 945 येतात. मग 720 + 225 म्हणजे काय, 2 रोटेशन कंप्लीट करायचे आणि त्याच्यानंतर 225 म्हणजे पहिला एक रोटेशन कंप्लीट झाला. बरोबर. बघा या ठिकाणी एक रोटेशन कंप्लीट झाला 360, अजून एक रोटेशन कंप्लीट केला इथपर्यंत की झाला 720 आणि 720 नंतर 225. मग 225 कुठं येणार, 180 to 270 मध्ये. इथून येऊन अशा प्रकारे इथं तुमचा येऊ शकतो कुठंतरी. अशा प्रकारे हा अँगल किती झाला तुमचा 945. म्हणजे तुमचे 2 रोटेशन कंप्लीट होऊन आपल्याला 225 पर्यंत जायचं आहे. अशा प्रकारे हा जो आपल्याला जो अँगल आहे तो इथं आपल्याला दाखवता येऊ शकतो. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. मग हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. मग तुम्ही सांगू शकता की बाबा हा जो अँगल आहे, अँगल लीज इन थर्ड क्वाड्रंट, आपल्याला असं म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा क्वेश्चन. पुढचा जो क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे बाबा, किती दिलं आहे पॉईंट या ठिकाणी. बघा जो अँगल जो दिलेला आहे तो आपल्याकडे 1120 आहे. बघा 1120 बरोबर हा दिलेला आहे. आता इथं आपल्याकडे बघा या ठिकाणी आपल्याकडं हा जो एक्स ॲक्सिस आपल्याकडे समजा. ओके. हा झाला वाय ॲक्सिस, इथं वाय ॲक्सिस, इथं एक्स ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आता हा कुठे असणार बघा, आपल्याला माहिती आहे 360 नंतर 720, 1080, 1440. ओके. तर त्याच्यानंतर 1800 अशा प्रकारे हा टेबल असतो. आता 1120 कुठे येईल बाबा, 1120 म्हणजे तुमचा 1080 पेक्षा जास्त आहे. म्हणजे तुमचे 3 रोटेशन तर कंप्लीट होणार. म्हणजे हा एक रोटेशन, दुसरा, तिसरा, म्हणजे 3 रोटेशन होणार आणि 3 रोटेशन नंतर प्लस तुमच्याकडे आणखी काहीतरी नंबर असणार आहे. बघा 1120 - 1080, कारण चौथ्या रोटेशनला जाणार नाही 1440ला. ओके. बघा हा 0, 12 मधून 8 गेले, किती राहिले बाबा, 4 राहिले. इथं आला आपल्याकडं 1 आला. मग इथं 1 आल्यानंतर बाबा 00 म्हणजे 40 डिग्री. किती झाला, 40 डिग्री. म्हणजे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी की 3 रोटेशन कंप्लीट करून 40 डिग्री म्हणजे किती झाला पाहिजे बाबा, याचा अर्थ 40 डिग्री. मग तुम्ही असं दाखवू शकता की बाबा 1120 = 40 डिग्रीचं जिथं पोझिशन असणार आहे तिथंच असणार आहे हा. मग 40 डिग्री कुठे येतो, इथं 0 to 90 याच्यामध्ये तुमचा काय येणार आहे बाबा, हा 40 डिग्रीचा. म्हणजे इथं तुमचा तो अँगल असणार आहे कितीचा, 1120 डिग्रीचा. कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. वाटलं तर तुम्ही असे दाखवा बाबा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं गोल फिरून जरी घेतलं तरी चालेल. तर यानंतर पुढे बघा -80. आता -80 मी याच्यातच दाखवतो. चला -80 कुठं असणार बाबा, इथं खाली असणार आहे. ओके. आता हे रफ करू, चला याला रफ करू म्हणजे गडबड नको, समजेल तुम्हाला चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारे हे आपल्याला दाखवायचे अँगल. फक्त तुम्हाला एकदम सिंपल विषय, इतकासा अवघड विषय नाही. मी प्रत्येक गणित घेण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे जरा ओके. बघा वेळ जाईल, परंतु प्रत्येक एक्झाम्पल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
बघा या ठिकाणी अशा प्रकारे हा आपला आला एक्स ॲक्सिस, हा आला आपला वाय ॲक्सिस. आता 80 डिग्री, 80 डिग्री तो निगेटिव्हमध्ये, निगेटिव्ह म्हणजे खाली आला, क्लॉकवाईज फिरला. मग इथं 0 आला तुमचा, 90 डिग्री आला, इथं आला तुमचा 180 डिग्री आला, 270 आला, परत 360 आला. आता -80 म्हणजे तो आला इथं खाली कुठंतरी आला तुमचा -80 डिग्री, म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला तो, 4th क्वाड्रंटमध्ये आला. म्हणजे आपल्याला सांगू शकतो आपण हा जो पॉईंट आहे तो 4th क्वाड्रंटमध्ये, हा जो आपल्याकडं अँगल आहे तो आपला 4th क्वाड्रंटमध्ये येईल. ओके. पुढचा बघा -330, -330 बघा या ठिकाणी परत अशा प्रकारे बघा तुमचा निगेटिव्ह म्हणजे परत तो तुमचा काय आला अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, असा फिरणार आहे. 0, 90, 180, 270 आणि 360 हे निगेटिव्हमध्ये येणार. पण निगेटिव्हमध्ये हा अँगल नेमका कुठं येणार, 330. मग 330 कुठं असणार इथं, 270 हे किती बाबा, 270. तर 270 आणि 360 तुमचा -330. मग इथून गोल राऊंड मारून तुम्ही इथं अशा प्रकारे तो दाखवू शकता की -330 डिग्री, अशा प्रकारे तो तुम्हाला दाखवू शकतो आपण तो अँगल. बरोबर. त्याच्यानंतर बाकी हे -500 आणि -820 हे आपल्याला दाखवायचे आहेत. आता हे रफ करतो. आता बघा -500, आता आपल्याला माहिती आहे की बाबा 360चा टेबल, 360, 720, 1080 यांना लक्षात ठेवायचं. आता आपल्याकडे 500 जो आहे बघा या ठिकाणी, हा जो 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे 500 डिग्री, -500 डिग्री. बघा आता हे -500 डिग्री आपल्याला कुठं दाखवता येईल बघा, -500 म्हणजे 360पेक्षा मोठे आहेत. म्हणजे एक रोटेशन 360 प्लस किती पाहिजे आपल्याला ते आपण काढू. म्हणजे काय करा, 500 - 360 करा, किती झाले बाबा, 0, 4, 140. म्हणजे 360 + 140 करावे लागेल तर 500 होतील. म्हणजे 360 + 140 म्हणजे एक राऊंड पूर्ण करायचा. आता हे मायनस आहे म्हणजे क्लॉकवाईज खाली येणार. बरोबर. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. बरोबर. मग तुमचा पहिला इथं 90 डिग्री पकडा, मायनसमध्ये पकडा वाटलंच तर, -180 डिग्री पकडा, -270 डिग्री पकडा, -360 डिग्री पकडा. ठीक आहे. आता आपला काय असणार आहे, हा एक रोटेशन कंप्लीट होऊन, बरं का असा उलटा येणार आहे आपल्याकडं, एक रोटेशन कंप्लीट होऊन आपल्याकडे 140 पर्यंत. आता 140 कुठं असणार, 90 to 180 मध्ये 140 असणार. बरोबर. मग इथं कुठंतरी आपल्याकडे येणार हा, म्हणजे तुमचा एक रोटेशन अशा प्रकारे पूर्ण कंप्लीट होऊन हा परत इथं येईल असा काय बा, -500. तर हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, तुमच्या 3rd क्वाड्रंटमध्ये आला. मग इथं लिहिता येईल आपल्याला बाबा की हा जो आहे तो 3rd क्वाड्रंटमध्ये आहे हा अँगल. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे आन्सर जे आहे ते काढता येऊ शकतं, याचं उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतं. त्याच्यानंतर 820. आता 820 म्हणजे बघा 360 नंतर 720. आता 720 म्हणजे दोन, तुम्हाला 720पेक्षा मोठा आहे म्हणजे 2 रोटेशन प्लस किती बाबा, 820 मधून जर का 720 गेले, 820 मधून 720 जर गेले तर किती आले बाबा, 100. म्हणजे तुम्हाला काय करायचं, 720 + 100. बरोबर. या ठिकाणी बघा हा आपला समजा एक्स ॲक्सिस आहे, हा समजा वाय ॲक्सिस आहे. बरोबर. आता याच्यामध्ये हा जो तुमचा अँगल आहे तो -820. निगेटिव्ह आहे म्हणजे तो खाली अशा प्रकारे तो रोटेट करणार, तो वरनं जाणार अशा प्रकारे रोटेट करणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, 720 + 100 करायचं आहे. 820 म्हणजे बाबा काय, 720 + 100 म्हणजे 2 तुम्हाला राऊंड कंप्लीट करावे लागतील. बघा या ठिकाणी इथं आला तुमचा -90, -180 डिग्री, -270 डिग्री लिहा आणि -360 डिग्री लिहा. हा आपला एक्स ॲक्सिस आहे, हा आपला वाय ॲक्सिस आहे. आता हा क्लॉकवाईज फिरणार आहे, इथून असा फिरणार आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, 100 बघा 820 म्हणजे काय बाबा, 820 -720 जर केलं तर आपल्याकडे किती येतात, 100 डिग्री. मग 100 डिग्री कुठे येणार बाबा, 90 to 180 मध्ये येणार. म्हणजे इथे कुठेतरी 90 to 180 मध्ये तो 100 डिग्री या ठिकाणी येईल. आणि इथे लिहा -820. कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला बाबा, हा आपला आलेला आहे 3rd क्वाड्रंटमध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं दाखवता येऊ शकतं. वाटलंच तर इथं 1, 2 असे गोल करून तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. तर एकंदरीत बघा क्वेश्चन जर बघायला गेलं तर हा खूप सोपा होता आणि याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर या एकाच क्वेश्चनमध्ये जवळपास 10 क्वेश्चन आपल्याकडे होते. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधला ए आणि बी असे 2 क्वेश्चन आपण बघितलेले. तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. उद्यापासूनच्या व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या गणितांपेक्षा उद्यापासूनची जितकी काही आपले एक्झाम्पल्स होतील ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.